आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मोठी फूट पडली असल्याचं दिसून येते। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज आपला लोकसभेचा अर्ज भरून स्वपक्षालाच धक्का दिला आहे। परंतु त्यांचा हा उमेदवारी अर्ज काही क्षणाचं उमेदवारी नाट्य ठरतं की ते निवडणुकीच्या मैदानात कायम राहतात हे येणाऱ्या दिवसात कळेलच। परंतु त्यांनी आज अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज का भरला? त्यांना पक्षाकडून तशा काही सूचना मिळाल्या होत्या का? महायुतीचे संभाव्य उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर ते नाराज आहेत का? भाजपाने या जागेवर दावा केला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार प्रतापराव जाधव यांची ही काही रणनीती आहे? असे एक ना अनेक प्रश्न राजकीय विश्लेषक आणि जिल्हावासियांना पडले आहे। महायुतीची जागा वाटपाची गुराळ अद्यापही सुरू असून अजूनही जागा वाटपावरून महायुतीत एकमत झाल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे संभाव्य उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे। अशातच आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्ह्यात राजकीय भूकंपासारखी स्थिती निर्माण केली आहे। तर चला बघूया आमदार संजय गायकवाड हे आपल्या उमेदवारी संदर्भात नेमकं काय म्हणाले ते। सीएम साहब ने कहा कि आपको ये भरने के लिए नहीं, सीएम साहब ने या पार्टी के कुछ ये सब खाली जो अपने स्थानिक के जो लोग हैं, मतदाता है, कार्यकर्ता है, उन्होंने कहा कि अभी अर्ज भरना है, इसलिए भरा है। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना आपण यांच्यासोबत आपण अर्ज भरण्यापूर्वी चर्चा केलेली आहे का किंवा सीएम सोबत चर्चा झाली? नाही, मी चर्चा कोणाशीच केलेली नाहीये। कोणत्याच मी फक्त कार्यकर्त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे भूकंप झाला असं वाटत नाही का तुम्हाला? कसला भूकंप? एक लोकसभेचा एक उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे, याच्यामध्ये कसला भूकंप आहे? तुम्ही अर्ज भरला तर भूकंप होणार? महायुतीचे तुम्ही आमदार आहात आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते प्रतापराव जाधव आणि तुम्ही आज अपक्ष भरला। माझ्या माहितीप्रमाणे अजून उमेदवार बहुतेक जाहीर नाही झालेले। प्रतापराव जाधवांचा पत्ता काढला, उमेदवार जाहीर झाले तर तुम्ही परत घेणार का? तुमची मागे घेणार का उमेदवारी? अर्ज आता मी भरलेला आहे। अर्ज कोणी भरतं तर लढाई करता म्हणतो। भाऊ, आपण एकीकडे म्हणता की उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे, पक्ष पातळीवर प्रतापरावांची उमेदवारी बद्दल साशंका आहे का? प्रतापरावची उमेदवारी मिळणार नाही याबद्दल तुम्हाला? आता ती भविष्यवाणी मी नाही करू शकत। नाही, आपण पक्षाचे आमदार आहात, स्टार प्रचारक आहात, या याच्यामध्ये आपल्याला बरेचसे पक्ष लेवलवर पण निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाहीये। फॉर्म भरल्यावर खासदारांनी काही फोन केला? भाऊ, खासदारांच्या उमेदवारीचा विरोध आहे का खासदार? माझा कोणा नेत्याला विरोध नाहीये, माझा कोणा उमेदवाराला विरोध नाहीये। मला जनतेच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्यांनी मला अर्ज टाकायला सांगितलं, मी टाकला। भाऊ, कार्यकर्त्यांनी जर काढायचं नाही म्हणलं वापस तर काढणार नाही का? ते म्हणतात मला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून त्यांनी अर्ज भरला असेल असं उपासात्मक कोला त्यांनी लगावला। काय तुम्हाला एबी फॉर्म मिळाला असेल म्हणून तुम्ही अर्ज भरला असा उपासात्मक कोला? मला एबी फॉर्म मिळाला असत ते मी त्यांना सोबत पण अर्ज भरला असता। मग आपला डमी अर्ज आहे का? भाऊ, हा डमी अर्ज म्हणून ऐक का? मग आपला असं कुठली प्रक्रिया डमी अर्जाची? भाऊ, प्रतापराव जाधव निवडणूक आयोगामध्ये आहे तर तू अशी डमी अर्ज भरला? डमी अर्जाची निवडणूक नाही, पक्ष पातळीवर डमी अर्ज भरला जातो। डमी अर्ज असते का? सांगा मला, तो एक्सेप्ट होईल का? नाही, एक्सेप्ट नाही होणार, पण पक्षाच्या वेळेस भाजपकडून प्रतापराव जाधवांचा विरोध होते म्हणून आपण अर्ज भरला आहे का की ही जागा शिवसेनेकडून जाऊ नये म्हणून? तुम्ही असे काही कलोकल्पित प्रश्न विचारले तरी असं काही झालेलं नाही। भाऊ, तुम्ही लढण्यावर ठाम आहात ना? तुम्ही लढण्यावर ठाम आहात ना? मागे घेणार नाही आपण। ओके। एक प्रश्न माझा, प्रतापराव जाधव कमजोर वाटतात का तुम्हाला? तुम्ही जास्त टफ वाटतात म्हणून तुम्ही अर्ज भरला? या जिल्ह्यात कोणी कमजोर नाहीये आणि कोणी पॉवरफुल, एवढं पॉवरफुल पण नाहीये। तुम्ही स्टार पण झालेत ना अंतर्गत सर्व्हेमुळे। भाऊ, तुम्ही शेवटपर्यंत लढणार आहे का? भाऊ, तुम्ही ताकदीने सांगा शेवटपर्यंत लढणार आहे? मी आयुष्यभरापासून लढतच आलेलो आहे। आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका।